वडिलांची चिता धगधगत असताना मुलीने सोडवला 12वीचा पेपर. मुलीला शिकून अधिकारी बनवायचं स्वप्न पाहणाऱ्या बापाचं मुलीच्या परीक्षेच्याच काळात दीर्घ आजाराने निधन झालंय. यामुळे 12वीच्या परीक्षेच्या तयारीत असलेल्या कुमारी शिवानी महादेव देवकते या विद्यार्थिनीवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळलाय. मात्र कुमारी शिवानी देवकते या विद्यार्थिनीने बापाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता वडिलांच्या चितेला अग्नी दिली आणि त्याच दिवशी 11 वाजता लातूरच्या जळकोट शहरातील श्री गुरुदत्त उच्च माध्यमिक विद्यालय येथील परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून 12वी गणित विषयाचा पेपर सोडवलाय. शिवानी महादेव देवकते हे मूळची अहमदपूर तालुक्यातल्या गुगदाळ येथील रहिवासी आहे. गेल्या 2 वर्षापासून ती जळकोट शहरातील संभाजीराव केंद्रे महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिक्षण घेते. घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची असताना देखील वडील महादेव देवकते हे रात्रंदिवस मजुरी करून शिवानीच्या शिक्षणाचा खर्च चालवायचे. कारण शिवानी शिक्षण घेऊन मोठी अधिकारी बनावं असं शिवानीच्या बापाचे स्वप्न होते. तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवानी देवकते या मुलीने वडिलांची चिता जळत असताना देखील 12वी गणित विषयाचा पेपर सोडवलाय. आज शेवटचा पेपर सोडवल्यानंतर शिवानी महादेव देवकते म्हणाली, मला खात्री आहे चांगले मार्क मिळतील आणि एक दिवस मी अधिकारी बनून वडिलांना श्रद्धांजली अर्पण करेन असा विश्वास परीक्षार्थी शिवानी देवकते या मुलीने RRD न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केला आहे. नाव शिवानी महादेव देवकते. माझ्या वडिलांचं निधन 20 फेब्रुवारी रोजी झालं आणि 21 फेब्रुवारीला माझा मॅथचा पेपर होता आणि त्या दिवशीच वडिलांचा 9:30 वाजता अंत्यविधी झाला. त्यानंतर सरांचा कॉल आला की बाळा तू पेपरसाठी वडील आता गेले, वडील तर नाही येणार, वडिलांची इच्छा होती ना तुझ्या शिकायची. आणि वडील म्हणजे असं अचानकच झालं समजा पप्पांचं की 19 फेब्रुवारी रोजी त्यांना ससून या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला आणि 20 तारखेला तसं झालं पप्पा. आज पण माझा बायोचा लास्टचा पेपर होता, तो पण मी सोडवलेला आहे. कुटुंबाची परिस्थिती खूप हालाकीची आहे आणि काही दिवसांपासून वडिलांचं असं चालू होतं आणि घरामध्ये आजी आजोबा एक भाऊ अपंग आहे आणि एक भाऊ 6वीत शिक्षण घेत आहे. आई घरकाम करून आम्हाला शिक्षण देत होती. कुटुंबाचा पूर्ण खर्च आईवरच आहे आता सध्या तरी. आई मजुरी घरकाम करून आम्हाला शिक्षण घेण्यासाठी हे करत होती. वडिलांचं स्वप्न असं होतं की मी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी आणि त्यांचं म्हणजे पब्लिक सर्व्हिस करावं, लोकांची सेवा करावी, प्रामाणिकपणे काम करावं. निश्चितच माझे पेपर चांगले गेलेले आहेत. एकीकडं पप्पांची चिता होती आणि एकीकडं माझा पेपर सरांच्या आदरामुळं सांगितल्यामुळं ते मला असं वाटते की एक दिवस मी नक्कीच अधिकारी बनेल आणि पप्पांना श्रद्धांजली अर्पण करेन.